नमस्कार, मी आहे अवंतिका नलवडे. रोजच्या कामामध्ये अचानक मिळालेली 2 दिवसाची सुट्टी आणि ठरलेला अचानक तो ट्रिप प्लॅन. मी गेले स्वारगेट मेट्रो स्टेशनवरून बस स्थानकावर आणि मग ठरवलं की जायचं कुठे. 2 मिनिटाच्या विचारानंतर मी निघाले कोकणामध्ये. तर मी निघाले महाडमध्ये, जिथे माझ्या बालपणीचं आठवणी आणि माझ्या मैत्रिणीचं घर. मी गेले तिच्या घरी आणि तिच्या आईला अचानक विचारलं. खरं तर मी सोलो ट्रिप करणार होते, पण काकींनी दिलेला होकार आणि मला लगेचच त्यांच्या मुलाने वीरच्या स्टेशनवर सोडलं. तिथून आमचा रत्नागिरी, गणपतीपुळे आणि असं कोकण फिरण्याचा प्लॅन ठरला. आत्ताच आलेली ती दिवा एक्सप्रेस आणि तिथून निघालेलो आम्ही. काकी आणि आम्ही जाम खुश होतो, कारण क्विक केलेला प्लॅन आणि त्याच्यात येणारी मजा अफलातून आठवणी देणारी होती हे नक्कीच. तेथून आम्ही निघालो दिवा सावंतवाडी एक्सप्रेसमध्ये, जी खाऊची ट्रेन म्हणून ओळखले जाते. खरं तर तिला खाऊची ट्रेन का म्हणतात याचा अनुभव घेण्याचा आज तो दिवस होता. रोजच्या कामकाजाला विरंगुळा म्हणून केलेली ही ट्रिप प्लॅन काकींसाठी ही पहिली स्ट्रोक सोलो ट्रिप असावी. असंच गप्पा गोष्टी करत आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. तिथून पुढे आम्ही गणपतीपुळेला जाणार होतो. रत्नागिरीपासून किमान 1 तासाच्या अंतरावर असणारे हे गणपतीपुळे, त्यासाठी केलेली रेड बस, जिचं तिकीट 52 रुपये पडलं आम्हाला दोघींचं मिळून. आणि तिथून पुढे आम्ही पोहोचलो गणपती. दिवसभराचा शीण जावा असं हे सुटलेलं वारं आणि त्यात होणारी संध्याकाळ आम्हाला गणपतीपुळे आणि मंदिर आणि मंदिरासमोरचं समुद्र बघण्याची ओढ अजून वाढवत होता. थोडं 15 मिनिट चालल्यानंतर नारळांची झाडं, सुटणारा तो वारा आणि गणपतीपुळेचं मंदिर, देखावा, तेथील दुकाने, लागणाऱ्या रांगा आणि प्रसादाची वेळ या सगळ्याचा अनुभव घेत आम्ही गणपतीपुळे मंदिराचं दर्शन घेतलं. मंदिरासमोरच मूषकराज होते. त्यांना काही आपण इच्छा आणि केलेला नवस याची चाहूल दिली तर ती लवकर पूर्ण होते असं म्हणतात. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही त्यासमोरच्याच बीचवरती संध्याकाळी गेलो आणि 1 नंबर सनसेट आणि सनसेटच्याच टायमिंगला पोहोचल्यावरती तो जो आनंद असतो ना, ही शपथ इतकी मजा आली आम्हाला. त्यानंतर आम्ही तिथे 2 तास थांबलो असेल आणि त्यानंतर गणपती मंदिरापासून किमान 100 मीटरच्या अंतरावरच आम्हाला रूम मिळाली. सॅटर्डे संडेमुळे थोड्या रूम एक्सपेन्सिव्ह होत्या, पण कोणाला जर अकोमोडेशन तिथे प्लॅन करायचे असतील तुम्ही नक्कीच कमेंट करा. मी अकोमोडेशनचे डिटेल मेसेज करेन. मनमोहक ही संध्याकाळ, काकींना मिळालेला रोजच्या जीवनातून हा थोडासा स्वतःसाठी वेळ. काकींना बघितल्यानंतर मला असं वाटलं की मी फिरणं काही थांबवणार नाही आणि इथून पुढे मी प्रत्येक स्त्रीला घरात एकदा तरी फिरायला घेऊन जाईल. यानंतर हा आमचा घरगुती स्टे. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी 5 वाजता आंघोळ करून पुन्हा गणपती मंदिराच्या दर्शनासाठी आलो. आरेवारे बीच, रत्नदुर्ग, मार्लेश्वर अशी बरेच ठिकाणे फिरल्यानंतर आम्ही रत्नागिरी स्टेशनवर जाऊन पुन्हा रिटर्न आलो. सिंधुदुर्ग दिवाळी एक्सप्रेस ही सकाळी जाऊन संध्याकाळी ही रिटर्न आहे.